समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अश्वाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेची सुरुवात। अश्वाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 2800 पेक्षा जास्त घोडे दाखल झाले असून 35 घोड्यांची विक्री झाली असून यातून 26,11,000ची उलाढाल झाली आहे। चेतक फेस्टिवलमध्ये उलाढालीचा आकडा यावर्षी विक्रमी राहणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला गेला आहे। देशातील सर्वात मोठी घोड्यांची खरेदी विक्री सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये होत असते। जवळपास 15 दिवस चालणारी यात्रेसाठी संपूर्ण भारतातून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात। या घोड्यांची किंमत हजारोमध्ये नाही तर लाखो आणि करोडोच्या घरातच असते। सारंगखेड्याच्या यात्रेत मारवाडी, काठेवाडी, पंजाबी, नुकरा या प्रजातीचे घोडे वैशिष्ट्याने येत असतात, तर स्पर्धेसाठी देखील अनेक घोडे दाखल होत असतात। सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये विजेता होणाऱ्या घोड्यांची किंमत देखील करोडोच्या घरात ठरत असते। यामुळे उलाढालीचा आकडाही करोडोच्या घरात असतो। सध्या 35 घोड्यांची विक्री झाली असून त्यातून 26,11,000ची उलाढाल अवघ्या 2 दिवसात झाली आहे। सदर याबाबत चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी अधिक माहिती दिली आहे। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आम्ही 300 बाय 300चा मंडप टाकून सावली केलेली आहे, जेणेकरून घोडे मालक असतील, घोडे असतील, घोड्यांचे हँडलर्स असतील, यांना उन्हाचा कुठलाही त्रास नको। विदेशामध्ये ज्या प्रकारच्या घोड्यांच्या अश्वांच्या स्पर्धा होत असतात त्याचे जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। पुढच्या वर्षी आम्ही विदेशामध्ये जशा स्पर्धा होतात अश्वांच्या, त्या स्टँडर्डच्या स्पर्धा आम्ही इथं भरवणार आहोत आणि तो आता आमचा प्रथम प्रयत्न आहे। हे या वर्षीचं चेतक महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे। सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवामध्ये जवळपास आता 2500 ते 2700 अश्व इथं दाखल झालेले आहेत। 3,500पेक्षा पण जास्त इथं अश्व दाखल होतील आणि तो या वर्षी अनेक वर्षापासूनचा उच्चांक आहे। सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात। अनेक गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास एरियामध्ये हा महोत्सव एक आर्थिक चालना देऊन जाणारा महोत्सव म्हणूनही याची ओळख आता निर्माण होऊ लागली।